सर, सगळीकडे ऐकलं जातं की फार्मसी क्षेत्राला मरणच नाहीये. तर या फार्मसी क्षेत्राला असं काय अनन्यसाधारण महत्व आहे हे तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का? फार्मसीचं महत्व इतकं आहे की सर आज जसं तुम्ही वनस्पतींमध्ये बघा, ज्या तुमच्या आज शेतात पिकणाऱ्या ज्या काही फळभाज्या आहेत, याच्यामध्ये जर तुम्ही जरा बघितलं तर तुम्हाला कळेल की हायब्रिड झालेलं आहे. एक जनरल नियम आहे, आम्ही फार्मसीचे हा जनरल नियम पाळतो. लँड टू लँड प्लांट प्रॉपर्टीज आर व्हॅरिड. म्हणजे जमीन जशी बदलेल तशी त्या पर्टिक्युलर वनस्पतीची सुद्धा प्रॉपर्टीज काय होतात, बदलतात. साहजिक आहे, त्या भागामध्ये त्या वनस्पतीसारखंच जे काही मटेरियल आपण बनवतो ते खाऊनच आपलं शरीर डेव्हलप होतं. बरोबर. वनस्पती सुद्धा त्या सेलनी बनलेल्या असतात आणि आपलं शरीर सुद्धा सेलनी बनलेलं असतं. ज्यावेळेस या सेलचा आपण अभ्यास पाहतो तर मनुष्याचं शरीर ज्या सेलनी बनलेलं आहे, पूर्वी वेगळं होतं, नंतर वेगळं झालं. जसं मॉडिफिकेशन तुमच्या अन्नामध्ये चालू आहे तसं शरीरामध्ये मॉडिफिकेशन चालू आहे. पण मग प्रत्येकाचं शरीर त्या पद्धतीने त्याला टॉलरेट नाही करू शकत. कुणाला वेगवेगळ्या पद्धतीचे आजार हे उद्भवत आहेत. आणि सध्याचं जर का मार्केटमध्ये थायरॉइड बघा, तर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, इतरही गोष्टी चालू आहे. आणि हे आपल्याला वाटतं की जेनेटिक आहे म्हणून झालं किंवा पोल्युशन आहे म्हणून झालं. नाही, हे तुमच्या रेग्युलरच्या खाण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या बदलल्या म्हणून झालं. मग जर तुम्ही फार्मसीकडे बघाल तर आम्हाला या सगळ्या बारीक बारीक गोष्टींना विचारात घ्यावा.